Please subscribe and share SWNU. यस, नक्कीच सांगेल. कारण की यावेळेस जे प्राईम ऑलरेडी मेन स्पॉन्सर मध्ये केडे रायगड बीएनएम मध्ये जसं की तुमचा क्वेश्चन आहे, आपण ऑलरेडी पुष्पक नगर हा जो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचीच बाउंड्री बोललं तरी त्याला हरकत नाही. पुष्पक नगर सारखा प्रोजेक्ट मी तिथे घेऊन येतोय. खांदा कॉलनीमध्ये रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे माझा, तो एक घेऊन येतोय. आणि पळसपे गिरवलीमध्ये मी क्लस्टर डेव्हलपमेंट स्टार्ट केले आणि त्यातला एक फर्स्ट फेज मी जो लॉन्च केलाय लवकरच, तो पण मी त्या एक्झिबिशन मध्ये लॉन्च करेल आणि स्टार्ट करेल ऑलरेडी. येस, नक्कीच नक्कीच. जसं की आपलं 1 BHK आणि माझ्याकडे अफोर्डेबल पण आहे, प्रीमियम पण आहे. 1 RK असेल, 1 BHK असेल, 2 BHK असेल, 3 BHK असेल. मग ती प्रॉपर्टी मध्ये स्टार्ट होते 25 lakhs पासून तर मग ती 2 CR पर्यंत. जर तुमचं बजेट 25 असेल लाख तर तुम्ही माझ्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा. आणि तुमचं बजेट जरी त्याच्यावरती 2 CR पर्यंत असेल तरी माझ्या प्रोजेक्टला तुम्ही किंवा माझ्या स्टॉलला व्हिजिट करा. साहेब, बुकिंग अमाऊंट काय असते? बुकिंग अमाऊंट ही आपली मिनिमम असते. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल, बुकिंग अमाऊंटच्या आधी तुम्ही माझ्या स्टॉलला व्हिजिट करा, त्याच्यानंतर माझ्याकडून डिटेल घ्या. बुकिंग ही इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही जेव्हा व्हिजिट कराल, व्हिजिट केल्यानंतर तुम्ही पहिले स्टॉल, नंतर तुम्हाला मी साईट व्हिजिट करून देईल. जेव्हा तुमचे सर्व क्वेश्चन क्लिअर असतील, तुमचं माइंड क्लिअर होईल, त्यानंतर माझ्याकडे बुकिंग करा. बुकिंग अमाऊंट जास्त नाही ठेवली आपण, ओनली 51,000 बुकिंग अमाऊंट ठेवली. 51,000 तुम्ही भरून बुकिंग करू शकता. आणि जेवढे पण मी प्रोजेक्ट घेऊन होते सर्व नॅशनलाइज बँकांमधून ऑलरेडी त्यांचं सँक्शन आहे. तर तुम्ही आवर्जून या. जास्त अमाऊंट नाही भरावं लागणार तुम्हाला. 10% अमाऊंट भरून पण तुम्ही पुढची प्रोसेस स्टार्ट करू शकता. बाकी बँक आहेच आहे. SBI सारखी बँक मला फंड करते. SBI सारख्या बँकेतून पण मी तुमची जी काही फंडिंग असेल किंवा लोन असेल ते करून द्यायचा प्रयत्न कराल. मी एकच बोलेल की काय इथे आता जो पुष्पक नगर असेल किंवा नवी मुंबईचा एरिया असेल किंवा खांदा कॉलनी असेल किंवा पळसपे असेल, ओव्हरऑल नवी मुंबईकडे जर बघितलं तर एक एअरपोर्ट हा पूर्ण काय पालट करतो. आणि हा जो एअरपोर्ट आहे हा नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. हा पहिला एअरपोर्ट आहे नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये की इथे कार्गो इंटरनॅशनल डोमेस्टिक आणि मोठ्या प्रमाणामध्ये बनवला आहे एअरपोर्ट. ऑलमोस्ट दिवसाची 2,000 फ्लाईटची कॅपॅसिटी. तर हा जो एअरपोर्ट डेव्हलप झाल्यानंतर कॉस्टिंग असतील, त्या कॉस्टिंग ऑलमोस्ट डबल होत चाललं ते. म्हणजे जर लास्ट इयरचा जर तुम्ही सर्वे केला तर ऑलमोस्ट 37 मध्ये तुम्हाला पुष्पक नगर सारख्या एरियामध्ये फ्लॅट भेटत होता. पण आज तो जो रेट आहे आज तो डबल ऑलमोस्ट 45-50 झालाय. जसं उल्वेचा रेट बदलले तसं आता पुष्पकचे रेट बदलतात. ते अजूनही टाइम आहे. जसं आता पळसपे मी तुम्हाला रेट सांगितले, आत्ता हा टाइम आहे. नेक्स्ट इयर कदाचित मी तुम्हाला सेम सांगेल की माझ्या आता पळसपेला त्या रेटमध्ये नाहीये, दुसरा लोकेशन घेऊन यावं लागेल मला. पहले जिस तरह से आपका प्रोजेक्ट रहता था उससे इस बार क्या नया होने वाला है? जैसे मेरे प्रोजेक्ट थे पहले जो जैसे मैंने बोला अभी, क्लस्टर डेवलपमेंट. मतलब एक क्लस्टर डेवलपमेंट ये होता है कि एक बड़ी टाउनशिप होती है जिसमें आपको सब कुछ मिलता है. मतलब कोई भी आपको कुछ भी चीज की जरूरत है तो प्रोजेक्ट की बाहर जाने की जरूरत नहीं है. वो टाइप के मैं क्लस्टर डेवलपमेंट ला रहा हूँ. उसके साथ गिरवले में ऑलरेडी एक मैं स्कूल भी ला रहा हूँ जो वर्किंग स्कूल है वैदिक ट्री करके. ऑलरेडी उनका और हमारा एक एग्रीमेंट भी हो चुका है. उनको भी मैं उधर लेके आ रहा हूँ. एक कोई भी आपको घर लेने तो हम पहले ये सोचते हैं कि मेरा जॉब के लिए जाने के लिए मेरे को कितना नजदीक होएगा और जो मेरा बच्चा आहे उसको स्कूल कितना लंबा होएगा. तर एकच बोलेल मी परत की हा टाइम आहे. तुम्हाला जे प्राईम मध्ये घर पण भेटेल, मुलाला स्कूल पण भेटेल गेटच्या बाजूलाच. आणि ऑलरेडी डेव्हलपमेंट एवढे फास्ट होते तर एअरपोर्ट पण तुम्हाला खूप जवळ आहे. अटल सेतू स्टार्ट झालाय. नवीन एक अनाउन्समेंट झाली ऑलरेडी, मेट्रो येते ओल्ड मुंबई ते नवी मुंबई. ती एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ह्या सर्व गोष्टी स्टार्ट झाल्यानंतर मला नाही वाटत की एवढ्या कमी रेटमध्ये तुम्हाला घर भेटतील. तर हाच टाइम आहे. लवकर बुक करा तुमच्या हक्काचं घर.